लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे 6 एप्रिलच्या भागामध्ये गंभीर विचारांच्यामुळे चक्कर येऊन ताप आलेल्या जीवाची नंदिनीने रात्रभर जागून काळजी घेतलेली आहे आणि त्यानंतर काव्याने चक्क वसुंधराला काळी मांजर म्हणून तिचा चांगलाच माज उतरवलेला आहे। तर चला सुरुवातीपासून बघूयात। इथे पार्थ ऑफिसमध्ये एकटाच बसलेला असतो आणि तो नंदिनीच्या विचारांमध्ये हरवून गेलेला असतो। तो मनातल्या मनात नंदिनीबद्दल बोलत असतो की नंदिनी आता जीवाची बायको आहे, हे मात्र खरं आहे। त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या आसपास असण्याचा किती आधार वाटतो ना, कीव येतो त्यांच्या बोलण्याचा, असं तो विचार करतच असतो। इतक्यात त्याला मिस्टर माने यांचा फोन येतो। तर तेव्हा पार्थ त्यांच्याबरोबर फोनवरती बोलू लागतो आणि मी साईटवरती पोहोचतच आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि परत मनातल्या मनामध्ये आजकाल मला सगळीकडेच उशीर होत आहे, त्या लग्नामुळे सगळं काहीच डिस्टर्ब झालेलं आहे आणि आमच्या चौघांच्या मध्ये त्या एकट्या नंदिनीनेच हे सगळं मॅच्युअरली हँडल केलेलं आहे। त्यांच्या वागण्याने असं वाटत आहे की प्रॉब्लेम आहे पण त्याच्यावरती सोल्युशन सुद्धा आहे, पण काव्या मात्र याच्याबरोबर उलटीच आहे, कारण सोल्युशन नावाचा शब्दच नाही त्यांच्याकडे। कसं समजावून सांगू त्यांना सुद्धा आणि स्वतःला सुद्धा तेच काही कळत नाही असं तो विचार करतच असतो। इतक्यात त्याला परत अजून एक फोन येतो आणि तेव्हा पार्थ हो मिस्टर देसाई बोला ना असं म्हणू लागतो आणि मी पोहोचतच आहे असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि तिथून उठून लगेचच निघून जातो। तर आता इकडे बघा, जीवा थकून घरी आलेला असतो आणि त्याला खूपच स्ट्रेस आलेला असतो। इतक्यात मानिनी तिथं येते आणि जीवाला ती म्हणते की किती उशीर केलास, एवढा वेळ लागतो का घरी यायला, आणि त्याच्याकडे बघून एवढा घाम का आलेला आहे तुला असं विचारते। तर तेव्हा इथे जीवा खूपच घाबरलेला असतो। तर इतक्यात विक्रम सुद्धा तिथं येतो आणि काय झालं असं तो ओरडतच येतो आणि त्याच्या अंगावरती जाऊन आता काय नजर मिळवायची सुद्धा लाज वाटत आहे का तुला असं त्याला ओरडतो आणि चक्क त्याच्या कानाखालीच मारतो आणि लाज तर वाटलीच पाहिजे ना तुला असं तो बोलू लागतो। तर तेव्हा सर्वजणच तिथे जमतात आणि सगळ्यांना थोडा धक्काच बसलेला असतो। तर तेव्हा विक्रम पुढे बोलू लागतो की तू जे काही केलेलं आहेस ना, त्यामुळे शर्मेने अख्ख्या घराला मान खाली घालावी लागत आहे, कळत आहे का तुला असं तो बोलतो। तर तेव्हा वसुंधरा खरा मुद्दा जीवाला सांगते की आज त्या अनिशामुळे आम्हाला कळालेलं आहे की खरं काय आहे ते। तर रम्या जीवाला म्हणते की तू काय केलेलं आहेस ते कळत आहे का तुला असं ती बोलतच असते। इतक्यात पार्थ रागाने जीवाचा हात पकडतो आणि त्याला आपल्या बाजूने वळवून तुझं आणि काव्याचं एकमेकांच्या वरती प्रेम होतं तर तू हे अगोदर का नाही सांगितलंस असं तो ओरडतो। तर मानिनी सुद्धा का नाही सांगितलं जीवा, बोल ना काहीतरी जीवा असं ती सुद्धा ओरडू लागते। तर विक्रम परत बोलू लागतो आणि का तू 2-2 मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केलीस, अगोदर का नाही सांगितलंस असं बोलत असतो। तर तेव्हा जीवा आता अखेर बोलतो आणि तो म्हणतो की कारण लग्न होऊन गेलेलं होतं। तर ते ऐकल्यानंतर परत सगळ्यांना धक्का बसतो। तर तेव्हा जीवा पुढं म्हणतो की मी त्यावेळेस सांगून काय करणार होतो आणि माझं काव्यावरती प्रेम होतं हे जर मी सांगितलं असतं ना तर काय झालं असतं असं तो बोलू लागतो। तर त्यावेळेस काव्या पुढे येते आणि होतं म्हणजे काय, आता प्रेम नाही का तुझं माझ्यावरती जीवा, आणि जीवा तुझं प्रेम आहे माझ्यावरती हे मला माहिती आहे आणि का सांगत नाहीस तो आत्ता सगळ्यांना, आणि मी तुला म्हणत आहे ना आपण सगळ्यांशी बोलून सगळ्यांना सांगूयात, मग तू सांग ना असं त्याला ओरडत असते। तर तेव्हा मिथून सुद्धा त्याला ओरडू लागतो आणि अरे तुझं काव्यावरती प्रेम होतं ना तर मग तू नंदिनी सोबत लग्न का केलंस। तर मंजू सुद्धा म्हणते की इतके दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो, खरं तर थोबाडीत तर तुझ्याच मारल्या पाहिजे होत्या असं बोलल्यानंतर सुद्धा जीवा गप्पच असतो आणि अखेर नंदिनी जीवासमोर येते आणि का केलं असं, का केलं माझ्यासोबत लग्न आणि का म्हणालात की माझं एकतर्फी प्रेम आहे असं म्हणून ती रडत रडतच विचारत असते। तर तेव्हा जीवा माझं ऐकून तरी घ्या ना असं बोलत असतो। तर नंदिनी त्याचे शब्द कोडत काही एक ऐकून घ्यायचं नाही, तुमचं देव मानलं होतं मी तुम्हाला, आणि ज्यावेळेस माझी अब्रू तिथं वेशीवरती टांगण्यात आली होती ना तेव्हा तुम्ही स्वतःहून पुढे आला आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला, किती अभिमान वाटला होता मला तुमचा, आणि मला असं वाटलं होतं की मला असा नवरा मिळालेला आहे की जो माझी मान कधी सुद्धा झुकू देणार नाही, पण आता तुम्हाला नवरा म्हणायची सुद्धा मला लाज वाटत आहे असं ती म्हणते। तर तेव्हा मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण परत धक्क्यात जातात। तर तेव्हा जीवा पार्थकडे विनवण्या करू लागतो आणि अरे दादा तू तरी माझं ऐकून घे ना, मला कळत आहे माझी चूक झालेली आहे असं तो बोलतच असतो।
तर पार्थ, तू याला चूक कसली म्हणत आहेस? तुला कळत आहे का तू काय केलेलं आहेस ते? तुझं जिच्यावरती प्रेम होतं ना, ती आता माझी बायको आहे आणि तुझं जर तिच्यावरती प्रेम होतं ना, तर अगोदर सांगायचं होतंच ना. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळं काही संपवलं असतं. आणि तुझं जर काव्यावरती प्रेम होतं ना, तर तू नंदिनीसोबत का लग्न केलंस? सांग ना, का लग्न केलंस? असं तो परत परत जीवाला विचारू लागतो. आणि स्वतःहूनच होकार दिलेला आहेस ना तिला, बोल ना आता, का गप्प बसला आहेस? असं तो ओरडत असतो. तर तेव्हा काव्या परत पुढे येते आणि बोल ना जीवा, का लग्न केलं आहेस तू नंदिनी ताईसोबत? असं ती विचारू लागते. तर तेव्हा जीवा, तुझ्यावरच्या रागापायी मी लग्न केलं आहे असं तो सांगून रिकामाच होतो. आणि मी म्हणालो होतो ना तुला की सांगून टाक सगळ्यांना आपल्याबद्दल, आणि मी तुझ्याबरोबर यायला तयार सुद्धा होतो का नाही? आणि त्यावेळेस तू नाही म्हणालीस आणि माघार घेतलीस. प्रचंड राग आलेला होता मला तुझ्याबद्दल आणि हर्ट झालेलो होतो मी. आणि बाहेर सगळेजण नंदिनीला बोलत होते, तिच्या कॅरेक्टरवरती चिखलफेक करत होते. मला हे सगळं बघवलं सुद्धा नाही, म्हणून मी हे सर्व काही केलं असं तो सांगतच असतो. इतक्यात नंदिनी जीवावरती आरोप करते आणि लाज नाही वाटत का हे सगळं खोटं बोलत असताना, असं ती म्हणते. आणि हे लग्न तुम्ही फक्त तुमचा मेन इगो शांत होण्यासाठी केलेला आहे, कारण मला काव्याने सगळं काही सांगितलेलं आहे. आल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत आहे की सगळ्यांना जे काही आहे ना ते सांगूयात, पण का नाही ऐकलं तुम्ही तिचं? आणि आता मी काय करू? कारण हे लग्न तर आता मी आपलं मानून बसलेले आहे, या मंगळसूत्राला आपलं मानून बसलेले आहे मी. मग या लग्नाला अर्थ तरी काय आहे ना? असं ती जीवाला बोल लावतच असते. तर तेव्हा जीवा, मला मान्य आहे हे लग्न मी काव्यावरच्या रागामधून केलेलं आहे, पण त्यानंतर तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होतीस ना, त्यामुळे मला गिल्ट वाटायला लागलं होतं. तू माझी काळजी घेत आहेस तरीसुद्धा मी तुला फसवत आहे, या गोष्टीची मला भीती वाटत होती, म्हणून मी नाही सांगितलं असं तो त्याच्यावरती उत्तर देऊ लागतो. आणि पुढे तो म्हणतो की या लग्नानंतर माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटत होता. माझ्या एका निर्णयामुळे त्यांचा मान आणि तुझी अब्रू दोन्हीसुद्धा सावरले गेलेलं होतं. या दडपणाखालीच होतो मी. सतत भीती वाटत होती मला, माझ्या एका चुकीमुळे आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि जर मी हे सांगितलं असतं ना, तर जसा तुझ्या आईला हार्ट अटॅक आला होता तसा जर माझ्या आईवडिलांना काही होणार तर नाही ना, याची मला भीती वाटत होती, असं तो सांगू लागतो. आणि नंदिनी, मी खरंच सांगत आहे तुला, हेच खरं कारण नाही न सांगण्याचं, आणि मला तुला दुखवायचं नव्हतं असं तो सांगत असतो. तरीसुद्धा नंदिनी म्हणते की शेवटी तुम्ही दुखवलंतच ना मला. तर यावेळेस परत पार्थ जीवाचा हात पकडून आपल्या बाजूने त्याला खेचतो आणि आता कशी सुधारणार आहेस तू चूक, असं म्हणून चक्क त्याची कॉलरच पकडतो. आणि तुझ्यामुळे आपल्या चौघांना भोगावं लागणार आहे असं म्हणून त्याला जोराने कानाखालीच मारतो. तर तेव्हा जीवा जाऊन खालीच कोसळतो. तर प्रेक्षकांनो, हे सगळं जीवाच्या मनामध्ये चालू असतं आणि त्यावेळेस मानिनी त्याच्या समोरच उभी असते आणि खरोखरच जीवा खाली कोसळलेला असतो. तर तेव्हा जीवा खाली कोसळलेलं बघून मानिनी त्याला उठवते आणि जीवा, काय झालेलं आहे तुला? चक्कर आली आहे का? असं त्याला विचारू लागते. तर तेव्हा जीवा उठून उभा राहतो आणि आजूबाजूला बघू लागतो. तर तेव्हा मानिनी, काय शोधत आहेस तू? बरं नाही वाटत का तुला? असं म्हणत असते. तर तेव्हा जीवाला परत जोराची चक्कर येऊ लागते आणि त्यावेळेस मात्र मानिनी पार्थला जोराची हाक मारते. इतक्यात नंदिनी आणि पार्थसुद्धा तिथं येतात. तर पार्थ, काय झालेलं आहे तुला? असं विचारून जीवाला तो पकडतो. तर तेव्हा मानिनी, काही माहिती नाही, याला चक्कर येत आहे असं सांगते. तर पार्थ जीवाचा एक हात आपल्या गळ्यात घालतो, तर दुसऱ्या बाजूने नंदिनी त्याला पकडते आणि ते दोघे जीवाला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जाऊ लागतात. तर तेव्हा काव्या सुद्धा तिथं आलेली असते आणि जीवाची ती अवस्था बघून ती खूपच घाबरलेली असते आणि तिला जोराचा धक्काच बसलेला असतो. तर त्यानंतर पार्थ आणि नंदिनी जीवाला खोलीमध्ये घेऊन येतात आणि त्याला बेडवरती झोपवतात. तर त्यावेळेस जीवाचं डोकं खूपच दुखत असतं. तर त्यावेळेस पार्थ जीवाला विचारतो की तुला नेमकं काय होत आहे? डोकं दुखत आहे का तुझं? असं तो विचारतच असतो. तर त्यावर जीवा अगदी शुद्ध हरपून गेल्यासारखाच करत असतो. तर नंदिनी त्याच्यावरती पार्थला उत्तर देते की माहिती नाही, आम्ही आनंद निवासमध्ये जाऊन आलो ना, तेव्हा तर ते ठीक होते. तर पार्थ, मी डॉक्टरांनाच फोन करतो असं म्हणून तो फोन लावतच असतो. इतक्यात जीवा नको असं म्हणून पार्थला थांबवतो. तर पार्थ, नको काय म्हणत आहेस तू? वेडा आहेस का? असं त्याला म्हणून परत फोन लावायचा प्रयत्न करत असतो. तर जीवा इथे भडकतो आणि अरे, मी नको म्हणत आहे ना, काय जबरदस्ती आहे का तुझी?
भाऊजी असं त्याला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थोडंसं शांत करते आणि बरं ठीक आहे, तुम्ही चिडू नका, कोणीसुद्धा नाही बोलवणार डॉक्टरांना असं म्हणते. तर पार्थ ठीक आहे, त्याला आता आराम करू देत आणि जर काही लागलं ना तर मला लगेचच सांगा असं तो नंदिनीला म्हणतो आणि जीवाला व्यवस्थित झोपून तो खोलीमधून बाहेर जातो. तर नंदिनी, जीवा खूप डोकं दुखत आहे का तुमचं असं म्हणून ती जीवाच्या डोक्याला हात लावते आणि तिच्या लक्षात येतं की जीवाला तर खूपच जोराचा ताप आलेला असतो. आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो जीवा, तुम्हाला तर खूपच ताप आहे ना, तर जीवा मला गोळी दे असं नंदिनीला म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी असं नाही, उपाशी पोटी अशी गोळी घेता येणार नाही तुम्हाला असं म्हणत असते. तर जीवा, मी नको म्हणालेलो आहे ना असं बोलत असतो. तर नंदिनी, अहो तुम्ही थोडंसं खाऊन घ्या, 2 घास पोटात जरी जाऊ देत ना असं ती म्हणत असते. तर जीवा मला नको आहे असं म्हणतच असतो. तर नंदिनी असं अजिबात नाही होणार, कारण सगळे हट्ट तुमचे पुरवले नाही जाणार असं त्याला म्हणते आणि मी खायला आणते आणि तुम्ही गोळी घ्या आणि मग आराम करा, मगच तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून ती जीवाला पांघरून घालते आणि तिथून त्याला खायला आणण्यासाठी बाहेर येते. तर आता बघा इकडे विक्रम सुद्धा खाली आलेला असतो आणि तो मानिनीला विचारत असतो की अशी अचानक कशी काय त्याला चक्कर आली. तर मानिनी काय माहिती असं बोलतच असते. तर तेव्हा काव्या आणि नंदिनी तिथं येतात. तर विक्रम तेव्हा नंदिनीला त्याची तब्येत कशी आहे आता असं विचारतो. तर नंदिनी, आता त्यांना झोप तर लागलेली आहे, पण त्यांना थोडासा ताप सुद्धा आलेला आहे असं त्याच्यावरती उत्तर देते. तर तेव्हा विक्रम ठीक आहे, मी त्याला बघून आलोच असं म्हणून तो चाललेलाच असतो. तर नंदिनी विक्रमला थांबवते आणि बाबा त्यांना झोप लागलेली आहे ना, त्यांना झोपू देत असं म्हणते. तर विक्रम बरं ठीक आहे, घेऊ देत त्याला विश्रांती असं म्हणतो आणि सारखं सारखं जर त्याला बघायला गेलो ना तर त्याला उगीचच डिस्टर्ब व्हायचं, पण जर ताप खूप असेल ना तर आपण डॉक्टरांना लगेचच बोलावून घेऊयात असं तो सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी हो ठीक आहे, पण ते आता झोपलेले आहेत ना तर त्यांना झोपू देत, त्यांना जरा खाऊ देत, गोळी घेऊ देत, रात्रभर जर ताप नाही उतरला ना तर मग डॉक्टरांना बोलवावंच लागेल असं ती त्याच्यावरती उत्तर देते. तर मानिनी मग ठीक आहे, आता आपण त्याला सरबत वगैरे नको, त्याला काहीतरी खायलाच देऊयात असं ती सांगत असते. तर मात्र तिथे उभा असलेली काव्या, मानिनी काकू वरण भात वगैरे तयार आहे का, मी घेऊन येते ना असं म्हणत असते आणि तिला जीवाची खूपच काळजी वाटत असते. तर त्यावेळेस मानिनी तिला थांबवते आणि नको ठीक आहे, मी कालवून घेते आणि येते असं म्हणून तिथून स्वयंपाकघरात ती निघून जाते. तर तेव्हा नंदिनी विक्रमला सावरू लागते आणि बाबा काळजी नका करू, ठीक होतील ते असं म्हणत असते. तर तेव्हा इथे वसुंधरा सुद्धा आलेली असते आणि असा कसा काय ठीक होईल तो असं ती नंदिनीवरती ओरडते आणि या अगोदर कधी अशी जीवाला चक्कर आलेली नव्हती, आज चक्कर आली आणि त्यामध्ये तू म्हणत आहेस की त्याला ताप सुद्धा आलेला आहे आणि असा कसा काय ताप आला, तसंच काही घडलेलं आहे का असं ती नंदिनीला प्रश्न करते. तर तेव्हा विक्रम वसुंधराला थोडंसं थांबवतो आणि अगं ताई, चक्कर तर कशामुळे सुद्धा येऊ शकते ना, ताप कधी सुद्धा येऊ शकतो ना, आणि त्याने काही खाल्लेलं नसेल ना त्याच्यामुळे सुद्धा ताप आलेला असेल त्याला, आणि उन्हाळा सुद्धा केवढा वाढलेला आहे ना, तू बघतच आहेस ना, किंवा त्याने कशाचं तरी टेन्शन सुद्धा घेतलेलं असू शकतं असं तो तिला सांगत असतो. तर तेव्हा वसुंधरा कशाचं नाही, तर त्याने या लग्नाचं टेन्शन घेतलेलं आहे असं म्हणते आणि तरीसुद्धा मी तुला सांगत आहे विक्रम, ही मुलं या लग्नामुळे खुश नाहीत, कळत कसं नाही तुला असं ती बोलत असते. आणि विक्रम आज चक्कर आलेली आहे आणि उद्या जर त्याला काही झालं ना तर असं म्हणतच असते. इतक्यात नंदिनी वसुंधराला थांबवते आणि कशासाठी तुम्ही असं काही बोलत आहे, इथं अगोदरच सगळेजण काळजीमध्ये आहेत, तुमच्या अशा बोलण्याने सगळ्यांची भीती वाढेल आणि ताप कशाने आलेला आहे, चक्कर कशाने आली, त्यापेक्षा सुद्धा त्यांची तब्येत कशी सुधारेल ना याच्याकडे आपण लक्ष देऊयात असं ती बोलतच असते. इतक्यात मानिनी जीवासाठी वरण भात घेऊन येते आणि नंदिनीच्या हातामध्ये भात देते आणि जरी सुद्धा त्याने हट्ट केला ना तरी सुद्धा त्याला तू खायलाच लाव असं ती सांगते. तर तेव्हा नंदिनी तुम्ही काळजी नका करू, मी आलेच असं म्हणून ती वरती चाललेली असते. तर तेव्हा काव्या तिच्यासोबत जायचा प्रयत्न करत असते आणि तिची तशी खूप तीव्र इच्छा असते, तरी सुद्धा ती थोडंसं पुढे जाऊन परत थांबते आणि इतक्यात वसुंधरा परत बोलू लागते की हिला असं वाटतं की फक्त हिलाच एकटीला जीवाची काळजी आहे आणि आता आली आहे ना या घरामध्ये आणि मला छानपण शिकवत आहे असं ती बोलत असते. तर तेव्हा मानिनी ताई, मी फक्त जीवासाठी वरण भात केलेला आहे, गरम गरम आहे आणि मऊ सुद्धा आहे, मग तुम्हाला सुद्धा देऊ का असं तिला विचारू लागते.
तर वसुंधरा, अगं तू आडेवेडे कशासाठी घेत आहेस? त्यापेक्षा सरळ सांग ना की तू इथून निघून जा, असं तिला बोलू लागते. तर तेव्हा मानिनी तसं काही सुद्धा नाही असं बोलत असते. तर वसुंधरा पुढं म्हणते की तुम्ही सगळेजण त्या नंदिनीची वकिलीच करत आहात, असं म्हणून ती खूपच रागाला येते आणि तिथून निघूनच जाते. तर मानिनी असं काही सुद्धा नाही वसुताई असं बोलत असते, तरी सुद्धा वसुंधरा तिचं काही नाही ऐकत आणि तिथून निघूनच जाते. तर तेव्हा विक्रम थोडासा रागाला येतो आणि या ताईचं काहीतरीच असतं असं तो बोलत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थोडंसं शांत करते आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि जेवणानंतर ज्या गोळ्या घ्यायच्या असतात ना, तुम्ही त्या घेतलेल्याच नाहीत, अजून गोळ्या घ्या चला, असं ती म्हणते. आणि काव्याला जर काही लागलं ना तर मला हाक मार, असं सांगते आणि ते दोघे तिथून निघून जातात. तर तेव्हा काव्या एकटीच तिथे उभी असते आणि ती विचारातच पडलेली असते. तर आता इकडे वरती नंदिनी जीवाजवळ वरणभात घेऊन आलेली असते आणि तेव्हा जीवाला झोप लागलेली असते. तर नंदिनी त्याला उठवायचा प्रयत्न करू लागते आणि जीवा थोडंसं खाऊन घेता का, असं बोलत असते. तर तेव्हा जीवा उठत नाही म्हटल्यानंतर नंदिनी, यांना तर झोप लागलेली आहे ना, पण यांना शांतपणे झोपू देत, मी नंतर त्यांना वरणभात भरवते, असं म्हणून तो वरणभात बाजूला ठेवते आणि जीवाला व्यवस्थित पांघरून घालते आणि त्याच्या शेजारीच बसून राहते आणि परत त्याच्या डोक्याला हात लावून बघू लागते. तर त्यानंतर रात्रीचं नंदिनी तशीच त्याच्या शेजारी बसून असते आणि जीवाची थोडीशी हालचाल झाल्यानंतर नंदिनी पटकन जागी होते आणि जीवा खूप त्रास होत आहे का तुम्हाला, असं विचारत त्याच्या डोक्याला हात लावते आणि अरे बापरे, तुम्हाला तर खूपच ताप आहे ना, असं ती म्हणते. आणि 1 मिनिट थांबा, मी थोडासा ताप चेक करते, असं म्हणून ती थर्मामीटर घेते आणि त्याच्या तोंडाला लावते. तर ताप चेक केल्यानंतर नंदिनी, 102 ताप आहे ना जीवा, आणि तुम्ही अगोदर काहीतरी खाऊन घ्या, गोळी घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला, असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा तापामध्येच मला नको आहे असं सांगत असतो. तर नंदिनी आता त्याला म्हणते की आता तर मी तुमचं काही एक ऐकणार नाही, डॉक्टरांना बोलवू नका, हे तुमचं ऐकलेलं आहे ना, मग आता तुम्ही माझं ऐकणार आहात, थोडंसं खाऊन घ्या, गोळी घ्या, मग शांतपणाने झोपा, मग बरं वाटेल तुम्हाला, असं ती त्याच्यावरती जीवाला सांगते. आणि त्यावेळेस जीवा 2 घास खायसाठी तयार होतो आणि नंदिनी त्याला उठवून बसवत असते. तर जीवाला खूपच थंडी वाजत असते आणि त्याला खूपच ताप आलेला असतो. तर तेव्हा नंदिनी तिथंच ठेवलेला वरणभात घेऊन येते आणि चक्क ती एक घास जीवाला भरवू लागते आणि तेव्हा जीवासुद्धा वरणभात खाऊ लागतो आणि त्यानंतर तो बास असं म्हणत असतो. तर नंदिनी, बास अजून थोडंसंच खावा की, असं म्हणून त्याला अजून भरवते आणि त्यानंतर ती त्याच्यासाठी गोळी देते आणि पाणीसुद्धा देते. तर तेव्हा जीवा गोळी घेतो आणि त्याला खूपच त्रास होत असतो. तर त्यानंतर नंदिनी जीवाला झोपवते आणि परत त्याच्या शेजारीच बसून राहते. तर इकडे मात्र प्रेक्षकांनो, काव्याची खूपच घालमेल होत असते आणि पार्थ मात्र तिच्या समोरच सोफ्यावरती झोपलेला असतो आणि ती एकटीच बसून विचार करत असते आणि मनातल्या मनामध्ये ती स्वतःला म्हणते की जीवाची काळजी घेण्याचा हक्क फक्त माझाच आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की मी काहीच करू शकत नाही. एकतर जीवा मला सतत टाळत असतो आणि माझे फोनसुद्धा घेत नाही, तो तर मला विसरून गेलेला आहे का. आणि परत थोडं थांबून ती स्वतःला म्हणते की काव्या, असं काही निगेटिव्ह बोलू नकोस, तो बाहेरून कसा सुद्धा वागत असला ना, तरी सुद्धा मला माहिती आहे की तो मला नाही विसरू शकत, असं ती बोलून दरवाजा उघडून बाहेर जाणारच असते आणि परत थांबून मी जीवाला भेटू सुद्धा शकत नाही, बरा असेल ना तो, पण त्याला अचानक एवढा ताप कसा काय आला आणि बहुतेक त्याने अनिशा आल्याचं टेन्शन घेतलेलं आहे का, आणि बहुतेक तेच झालेलं असणार आहे, त्या टेन्शनमुळेच त्याला चक्कर आलेली असणार आहे. मला त्याला बघायची खूप इच्छा होत आहे, पण मी तर हेल्पलेस आहे, काय करू मी, असा ती विचार करत असते आणि मी जाऊ नाही शकत त्याला बघायला, फक्त इथे बसून त्याची काळजीच करू शकते, असं ती बोलून स्वतःला खूपच त्रास करून घेत असते. तर मात्र पार्थ तिथेच झोपलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी जीवाला बरं वाटत असतं आणि नंदिनी त्याच्या शेजारी उभी असते. तर काव्यासुद्धा तिथं येते आणि आता बरं वाटत आहे का, असं ती जीवाला विचारते. तर त्यावरती जीवा एवढं काळजी करण्यासारखं काही सुद्धा नाही, असं तिला उत्तर देतो आणि तो तिच्याकडे बघत सुद्धा नाही. आणि त्यानंतर काव्या पार्थला घेऊन बाहेर येते. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा तिथं येते आणि कुठे निघाला आहात तुम्ही, असं त्या दोघांना विचारते. तर त्यावरती पार्थ म्हणतो की काव्याला त्यांच्या आईबाबांना भेटायची इच्छा होत आहे, म्हणून त्यांना घेऊन चाललेला आहे, असं तो वसुंधराला सांगू लागतो. तर
तेव्हा वसुंधरा काव्यावरतीच ओरडू लागते आणि सासूला विचारायचं असतं, परवानगी घ्यायची असते, जाऊ का नाही, ही पद्धत वगैरे आहे का नाही, काही माहिती आहे का नाही तुला, असं ती जोराने ओरडून बोलत असते. तर तेव्हा काव्या वसुंधराला म्हणते की तुम्हाला दुसरं काही काम वगैरे नाही का आणि नुसतं सतत काळी मांजर बनून अडवच यायचं असतं का तुम्हाला, असं ती एका फटक्यात तिला बोलते आणि तिचं तोंडच बंद करते. तर वसुंधरा पुढं म्हणते की काय म्हणालीस तू, असं म्हणून तिच्या अंगावर जातच असते. तर तेव्हा रम्या वसुंधराला अडवते आणि त्यावेळेस वसुंधरा चांगलीच भडकलेली असते आणि तू बघितलं नाहीस का की ती मला काळी मांजर म्हणत आहे, असं ती बोलते. तर यावेळेस मात्र पार्थ काव्यावरती ओरडतो आणि काव्या असलं चालणार नाही, हे असं बोलायचं नाही आत्यासमोर, असं तो ओरडून नाटकच करत असतो. तर त्यावेळेस वसुंधरा पार्थवरती सुद्धा ओरडते आणि पार्थ तू उगीच माझी बाजू घेऊन ओरडायचा आव आणू नकोस, असं ती म्हणते. आणि त्यानंतर ती पार्थला रागाने बोलत असताना काव्या वसुंधराच्या अंगावरतीच जाते आणि तेव्हा त्या दोघीसुद्धा जोरानेच भांडू लागतात. तर प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा.